नमस्कार. मधुरव भाग 5 मध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, त्याच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मागचा एपिसोड स्वानंद किरकिरे आपल्याकडे पाहुणे म्हणून आले होते आणि लेखनाविषयी किंवा व्यक्त होण्याविषयी त्यांनी खूप छान आपल्याला संदेश दिला. अगदी ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला खूप छान गाईड केलं त्यांनी, असं मी म्हणेन. आज पुन्हा एकदा नव्याने आपण लिखाणाकडे आणि व्यक्त होण्याकडे वळूया. आजचा पहिला लेख आहे भारती ठाकूर यांचा. खरं सांगायचं तर व्हॉट्सअपवर खूप दिवस हा लेख फिरत होता आणि तो माझ्या नजरेखालून गेला होता. पण मेल आल्यानंतर मी म्हटलं हा कोणाचा आहे लेख, आणि मेल मला दुसऱ्यांनी केली आणि भारतीताईंनी केलीच नाही. तर मी त्यांना नंतर शोधलं, कारण इतका हा छान लेख होता आणि इतकी जण तो पाठवत होते की त्यांना शोधणं खरंच महत्वाचं होतं. त्यांना शोधलं आणि आज त्या आपल्या बरोबर आहेत. तर त्यांचा पहिला लेख मी वाचते आहे. लेखाचं नाव आहे क्षमा. नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्याने जाणारा येणारा थोडा वेळ थपकून त्यांच्याकडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारासमोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर म्हणजे गर्द गुलाबी रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण 10-12 फूट उंचीचं झालं होतं ते झाड. रोज किमान 56 ते 60 अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरुवात केली ते समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्यांचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवसभर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची. शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं, मला त्रास होतो त्याचा. मला त्यांचा त्रागा समजत असे, पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, काका एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना, काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल, मग कापतेच मी त्यांच्या फांद्या, चालेल ना? ठीक आहे, पण लवकर काप, मी पडलो पाय घसरून तर. इति काका. हो हो, लवकरच कापीन मी फांद्या, प्रॉमिस काका, माझं अगदी ठरलेलं उत्तर. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप, फार दिवसांपासून ऐकतोय तुझं, आज कापते उद्या कापते, आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या. एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्या दिवशी इतके का संतापले होते हे मलाही समजलं नाही. मग माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त त्यांच्याच बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. 10-12 फूट उंचीचं ते झाड मी अगदी 2.5-3 फुटी करून टाकलं. कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं. ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. पश्चाताप तर लगेचच झाला, पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या. त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही. पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा 10-12 फूट उंच झालं झाड. पाने हिरवी कंच आणि टवटवीत, पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले, पण याला मात्र एकही नाही. खत औषध सर्व काही प्रयोग झाले. 6 महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं. एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची 75 गाठली होती. झाडाझुडपांची आणि बागेची सरस्वती दीदींना खूप आवड होती.
कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे बीच गार्डन त्यांनी बनवलेलं मी पाहिलं होतं. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते. त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुलं येतील? मी अक्षरशः रडवेली झाली होते. देर इज नो नीड फॉर एनी फर्टिलायझर. डिड यू से सॉरी टू दॅट प्लांट, भारती? अँड से इट ऑनेस्टली टिल इट रिस्पॉन्ड्स टू यू. काय? झाडाला सॉरी म्हणू? खरं तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतीच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. सिक्रेट ऑफ प्लांट्स सारखी अनेक पुस्तकही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वतःला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दीदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची, झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या. झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं, पण जसजसे दिवस वाढत गेले एक व्याकुळता माझ्या बोलण्यात, स्पर्शात आपोआपच यायला लागली. जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं. तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालंय ते मला अधिक महत्वाचं वाटलं. 10-12 दिवस होऊन गेले. एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली. जणू म्हणत होती, शोध मला, बघ मी आलीये. आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. पण थोडाच वेळ. शेवटी मन शंकेखोर. हा निव्वळ योगायोग तर नाही ना? पण 4 दिवसातच जास्वंदी कळ्यांनी पानोपान बहरली, फुलेही उमलू लागली. मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली आहे. पहिला फोन सरस्वती दीदींना केला. माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं? त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले, आता जन्मात कधी मी असं वागणार नाही, पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कट्टी घ्यायची नाही बरं का? हा, किती सुंदर लेख आहे. आणि अक्षरशः मला ते जास्वंदीचं झाड डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि खरंच आपण किती म्हणजे या सगळ्या निसर्गाकडे आपण खरंच इतक्या मनापासून आणि आत्मीयतेने पाहतो का, त्यांच्याशी वागतो का, असा प्रश्न आपल्यालाच विचारावा असं वाटतो. आता मी थेट भारतीताईंना आमंत्रित करते, त्यांचं स्वागत करते. भारतीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्ते. खूप छान वाचलं. थँक्यू. भारतीताई, तुम्ही मध्य प्रदेशात राहताय आणि म्हणजे खरंच हा इतक्या ठिकाणी हा लेख फिरला, तर मला या लेखाविषयी विचारायचंय की नाशिकची गोष्ट आहे ही, तर ही खरी घडलेली गोष्ट आहे का तुमच्या बरोबर? आणि हा लेख तुम्ही नेमका कधी लिहिलाय? ही अगदी खरी घडलेली गोष्ट आहे. त्याला आता बरीच म्हणजे 2003च्या सुमारास, 2 किंवा 3च्या सुमारास घडलेली असेल. म्हणजे आता एक्झॅक्ट मला त्याची तारीख आठवत नाही, पण हा लेख मात्र नाशिकच्या गावकरी या वर्तमानपत्राच्या पुरवणीत 2007 साली छापून आला. अच्छा. आणि आता खूप दिवसांनी सापडला का तुम्हाला परत? कारण ही लॉकडाऊनची कृपा आहे. काहीतरी कपाट साफ करायला घेतलं आणि त्याच्यात अनेक कागदपत्र मिळाली, तर त्याच्यात हा लेख सापडला. वा. रोहित, आपल्याला प्रतिक्रिया आल्या असतील तर वाच आधी आणि मग आपण भारतीताईंशी अजून गप्पा मारूया. हो, नक्कीच नक्कीच. इथे मुग्धा देशपांडे आहेत, त्यांची प्रतिक्रिया आहे की तू जे म्हणालीस ना की हा लेख बऱ्यापैकी फॉरवर्ड झाला होता व्हॉट्सअपवरती, तर त्या तेच सांगतात की वाचला आहे हा लेख, पण ऐकतानाचा आनंद सुद्धा तितकाच समृद्ध होता. त्यानंतर पराग माटेगावकर आहेत, ते म्हणाले की मधुरा खूप छान वाचलंस. मीराताई आहे, मीरा वेलणकर, ती म्हणाली की सुंदर लेख होता. अशोक कपडणीस आहेत, तेही म्हणतात खूपच सुंदर प्रस्तुती होती. आणि ऍक्च्युली मला इथे सांगावं असं वाटेल म्हणजे हा लेख ऐकताना माझी एक शाळेतली आठवण
मला पुन्हा मला पाहता आली, कारण आम्हाला एक धडा होता इंग्लिशच्या पुस्तकात ज्याचं नाव होतं रेवतीज म्युझिकल प्लांट्स म्हणून. आणि त्यात ती जी रेवती होती, तिची जी काही झाडं होती, तिने जी ती पेरली होती, तिची ती सगळं त्या झाडांचं सगळं तीच करायची घरात. आणि ती कायम व्हायोलिन वरती एक मोहनम नावाचा राग आहे तो वाजवून दाखवायची. आणि त्यामुळे ती झाडं मग एका विशिष्ट पद्धतीने हलायची. आणि दुसरा कुठला राग वाजवला तर त्यांना कदाचित नाही आवडायचं, असं रेवतीचं म्हणणं आहे, कारण ती त्या रागाच्या ह्याच्यावरती ती डुलायची नाही. तर ही आठवण आणि ही गोष्ट मला पटकन आठवली. सो वा. भारतीताईंचे खरंच थँक्स त्याबद्दल. हा लेख ऐकताना ही आठवण परत आली. हा लेख खरंच खूप छान आहे. पण भारतीताई, मला पुढे जाऊन अजून विचारायचंय तुम्हाला, की तुम्ही नर्मदा काठी राहता मध्य प्रदेशात, आणि तुमचं बरोबर. कार्य हे खूप मोठं आहे. तर त्या कार्याविषयी आम्हाला सगळ्यांनाच या निमित्ताने जाणून घ्यायला आवडेल. तर त्याविषयी थोडंसं. 2005 साली मी नर्मदा नदीची पायी प्रदक्षिणा केली. हम्म. आणि ती प्रदक्षिणा केल्यानंतर मला असं इथे जाणवलं की शिक्षणाच्या क्षेत्रात बरंच काही आपल्याला करता येण्यासारखं आहे. म्हणून मग मी नाशिक सोडून 2009 साली इथे आले. बर. आणि आदिवासी मुलांना, इथल्या नर्मदा किनाऱ्यावरच्या मुलांना, विशेष करून जे शाळा सोडून गेलेली मुलं होती हम्म. त्यांच्यासाठी हे काम सुरू केलं. आणि ते बघता बघता इतकं वाढलं, अनपेक्षितपणेच वाढलं, की आता आपल्या 3 शाळा आहेत आणि 60 आदिवासी मुलांचं हॉस्टेल आहे. आणि या 3 शाळांमध्ये मिळून 400 मुलं आहेत. वा. आणि आपण फक्त मजूर वर्गातल्या मुलांनाच इथे प्रवेश देतो. अच्छा. बर. सगळ्यांना इथे प्रवेश नाही. वा. आणि इथे सुद्धा खूप बाग लावलेली आम्ही, खूप झाडं लावलेली आहेत. नक्कीच. मला असं वाटतं, की झाडांवरचं प्रेम लहानपणापासून तुम्ही अनुभवलंय. आणि आत्ता अगदी. एकदम मला असं जाणवलं, की कदाचित ही मुलं जास्वंदी होती, जी थोडीशी हिरमसून शाळा सोडून गेलेली होती. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा तुम्ही प्रेम आणि शिक्षणाविषयीची ऊब निर्माण केलीत. त्यामुळे मला असं वाटतं, अगदी की या निमित्ताने मधुरवच्या भागामध्ये तुमचा सहभाग झाला आणि याविषयी आम्हाला माहिती मिळाली. म्हणजे खरंच मागच्या भागामध्ये स्वानंद म्हणाला होता, की तुम्ही काही मनापासून लिहिलं तर त्याला पाय फुटतात आणि त्या बरोबर योग्य दिशेला तुमचं लिखाण चालत जातं. तर मला असं वाटतं, की तुमचं लिखाण इतकं सुंदर आहे, की त्याला पाय फुटले आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं. आणि आज आम्हाला तुमचा सहभाग या कार्यक्रमात करून घेता आला. त्याबद्दल मधुरवकडनं खरंच मनापासून तुमचं म्हणजे तुमचे आभार मानते मी. आणि या निमित्ताने आम्हाला तुमची माहिती मिळाली आणि काहीतरी आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आज महत्वाची, आज कामगार दिन आहे. आणि तुम्ही म्हणालात, की फक्त मजुरांच्या मुलांना त्या शाळेमध्ये सहभाग घेता येतो. तर मला असं वाटतं, या दिवसाच्या निमित्ताने मधुरवमध्ये ह्याचा सहभाग झाला हे आमच्या सगळ्या टीमच्या दृष्टीने खरंच खूप मोलाचं आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. मी पण खूप धन्यवाद म्हणते, कारण या कार्यक्रमाबद्दल ऐकलं होतं. याच्यात सहभाग घेता येईल असं वाटलं नव्हतं. पहिल्यांदाच ही संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद. वा. खूप छान सुरुवात झाली आणि खूप आनंद वाटतोय. आता आपण दुसरी कविता ऐकणार आहोत, आणि नाही, दुसरा लेख ऐकणार आहोत आपण. आणि रोहित, मी तुला विनंती करते, की हा लेख तू वाच. नक्कीच. हा जो लेख आहे तो लिहिलाय रुचा कुलकर्णी हिने. आणि हे एक व्यक्तिचित्रण आहे, तर ते मी सादर करतो. ह्याचं नाव आहे माझे आजोबा. मध्यंतरी प्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांची मुलाखत ऐकायला गेले होते. एकूण घरगुती वातावरण होते. मोजके पण रसिक श्रोते होते. खूप हृदय असा कार्यक्रम झाला. तर त्यांच्या मुलाखतीत जडणघडणीवर प्रश्न विचारला तेव्हा त्या बराच वेळ आजोबांविषयी बोलल्या. आणि ते ऐकताना आजोबांच्या आठवणीने माझे डोळे घळाघळा वाहू लागले. ते एकतर प्रचंड खरे होते. वागण्या बोलण्यात अजिबात खोटेपणा नाही. अगदी आरसपानी व्यक्तिमत्व. मला अशी लोक फार म्हणजे फार आवडतात. त्यांच्या स्पष्ट बोलण्याचं त्या क्षणी वाईट वाटतं, पण बोलण्याचा नेम साधला की एकतर त्यात तथ्य आहे असं समजतं, किंवा भावना किती निर्मळ आहे असं जाणवतं. आम्ही कधी कायम एकत्र राहिलो नाही,
मिळालेल्या सहवासातील सगळे क्षण प्रकर्षाने आठवतात. त्यांचं भाषांवर प्रचंड प्रभुत्व होतं. ही वॉज अ मास्टर ऑफ इंग्लिश. त्यामुळे स्पेलिंग टेस्ट घेणं किंवा काहीतरी लिहायला सांगणं असं घरी व्हायचं. शिवाय कुठल्या गोष्टीचा अर्थ सांगताना एखादं सुभाषित सांगणं, त्याचं विवेचन करणं, या गोष्टी आमच्यासाठी सवयीच्या होत्या. आमच्यातील अजून काही समान आवडीनिवडी म्हणजे मराठी कविता आणि नाट्यसंगीत. पुण्यातील नाट्यसंगीताच्या अनेक कार्यक्रमांना आम्ही एकत्र गेलो. ते जायच्या आधी त्यांच्या बहिणीने म्हणजेच माझ्या आत्या आजीने आठवणीतील कविता याचा पूर्ण संग्रह दिला होता. तो संग्रह त्यांची पुस्तकरूपी आठवण म्हणून मी जपून ठेवला. मे महिन्याच्या सुट्टीत तर आम्ही खूप मजा करायचो. कितीतरी तास ते, मी आणि आजी पत्त्यांचा डाव मांडून बसायचो. एकदा तर आम्ही सलग 5 तास फक्त 5-3-2 खेळायचा रेकॉर्ड केलाय. माझ्या ज्युनियर कॉलेजमध्ये इंटरनल मार्क्सचा इश्यू झाला. आम्ही जाम वैतागलो होतो. त्यांनी आमचं बोलणं ऐकलं आणि मी बोलतो तुमच्या टीचरशी असं म्हणून माझे 81 वर्षाचे आबा उठले आणि तरातरा चालू लागले. या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा नॉर्मल वाटल्या तरी नंतर कळत जातं की ते संस्कार, ते विचार हे आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आहेत. मामाकडे गेलं की त्यांच्या कपाटात त्यांनी जमवलेल्या अत्तराचा सुगंध अजून दरवळतो आणि तो कायम दरवळत राहील. मधुराताई, हा इतका सुंदर लेख होता, तर रुचा हा लेख जिने लिहिलाय तिच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. रुचा कुलकर्णी ही खरं तर इंजिनियर आहे आणि तिचा लेख निवडण्याचं कारण असं होतं की भाषा दिनाच्या निमित्ताने तिने खूप चांगला प्रकल्प सुरू केला आणि त्याच्यामधला हा लेख आहे. तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया तिच्याचकडनं. रुचा, तुझं खूप खूप स्वागत मधुराव मध्ये. थँक्यू मधुराताई. तर आता तू ज्या उपक्रमाविषयी बोललीस, तर दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त आपण फक्त व्हॉट्सअपवर शुभेच्छा फॉरवर्ड करत असतो. तर तसं न करता आपण काहीतरी वेगळं करावं असा विचार माझ्या मनात आला आणि माझ्या ओळखीच्या काही लोकांचं जे लिहितात त्यांच्या लेखांचं आणि कवितांचं मी संकलन केलं आणि एक अंक काढला आणि त्यातलाच हा एक अंक आहे. खूप छान, खूप चांगलं पाऊल होतं तुझं हे. आपण आधी प्रतिक्रिया बघूया आणि मग पुन्हा लेखनाविषयी तुझ्याशी बोलूया. प्रतिक्रिया आहेत इथे. दर्शना सुरडकर आहेत, त्या म्हणतात की खूप सुंदर लेख होता. संयोगिता गुप्ते आहेत, त्यांनी सांगितलं लिखाण आणि वाचन दोन्ही फार सुंदर होतं. संतोष कुलकर्णी आहेत, ते म्हणतात खूपच सुंदर लेख होता, खूप अप्रतिम सादरीकरण सुद्धा झालं. सो अशा कमेंट्स आणि अजून येत आहेत बहुतेक थोड्या. करेक्ट. मला असं वाटतं रुचा, खरं तर इंजिनिअरिंग केल्यानंतरही आपल्या भाषेविषयी प्रेम असणं आणि त्याचं संवर्धन व्हावं म्हणून त्यासाठी काहीतरी उपक्रम सुरू करणं, ही कल्पनाच मला खूप आवडली. आणि त्यासाठी कुठल्या मासिकाकडे किंवा कुठल्या वृत्तपत्राकडे किंवा कुठेही असे वेगळे प्रयत्न न करता आपल्या लोकांना उद्युक्त करणं की व्यक्त व्हा आणि लिहा आणि त्यातनं मग एक संकलन करून स्वतःचा अंक काढणं, ही खूप म्हणजे मला असं वाटतं की प्रेरणादायी अशी ही कृती आहे आणि म्हणूनच मी हा लेख निवडला वाचायला. पण यापुढे भाषा संवर्धनासाठी अजून काही विचार केलायस का? खरं तर नाही, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांनाच अजून लिहायला प्रवृत्त करणं हाच एक प्रयत्न चालू ठेवीन असं मला वाटतंय. नक्कीच. मला असं वाटतं की या निमित्ताने हे जे तू पाऊल उचललंयस ते तसंच तिथेच राहू नको दे. तू अजून पुढे जा, काहीतरी उपक्रम करत राहा आणि असंच भाषेवर प्रेम करत राहा. इथे आलीस आणि तुझा लेख वाचता आला आम्हाला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आणि तू आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तू हे व्यासपीठ आम्हाला सगळ्यांनाच उपलब्ध करून दिलंयस, त्यामुळे तुझेही खूप आभार. थँक्यू. आता पुढची एक कविता मी वाचणार आहे. ही कविता आहे प्राजक्ता राजदेरकर यांची. तिने मला सांगितलं की तिला प्राजक्ता म्हणायचं आहे, त्यामुळे मी अहो जाऊ न करता प्राजक्ताची कविता. आणि कवितेचं नाव आहे अस्तित्व. निर्मोह, निस्वार्थ, निरपेक्ष
निर्मोह, निस्वार्थ, निरपेक्ष, खोटीच ही सारी विशेषणं. मनाच्या आत खोल गाभाऱ्यात शोधलं की सापडतात अनेक पैलू या अस्तित्वाचे. मनाच्या आत खोल गाभाऱ्यात शोधलं की सापडतात अनेक पैलू या अस्तित्वाचे, पुन्हा पुन्हा नव्याने. अस्तित्व नातच म्हणूया की सरळ सरळ. हवेत कशाला हे शब्दांचे साज. तुझ्यातला मी माझ्यातली तू शोधताना नकोत भलतेच उपद्व्याप. तुझ्यातला मी माझ्यातली तू शोधताना नकोत भलतेच उपद्व्याप. शोध शोध नव्हेच कसोटीच म्हणावी ती आपल्या असण्या नसण्याची. शोध नव्हेच कसोटीच म्हणावी ती आपल्या असण्या नसण्याची. शब्द वेल्हाळ संवादांची, हिरमुसल्या तृप्त अतृप्त क्षणांची. अचानक काळ्याभोर ढगाळलेल्या अंबरी एखादी टपोर चांदणी उगवावी. अचानक काळ्याभोर ढगाळलेल्या अंबरी एखादी टपोरी चांदणी उगवावी. उकलत जातात अगदी तशाच मनाच्या गाठी. अचानक काळ्याभोर ढगाळलेल्या अंबरी एखादी टप्पोर चांदणी उगवावी. उकलत जातात अगदी तशाच मनाच्या गाठी. दीर्घ रस्व पण अनेक स्वल्पविरामांसह. दीर्घ रस्व पण अनेक स्वल्पविरामांसह. त्या श्यामनिळासाठी झुरताना पदोपदी तिनेही सोसले असतीलच ना घणाचे घाव. त्या श्यामनिळासाठी झुरताना पदोपदी तिनेही सोसले असतीलच ना घणाचे घाव. वाटले नसेल का तिलाही शेवटच्या क्षणी ऐकावा वेणुनाद. वाटले नसेल का तिलाही शेवटच्या क्षणी ऐकावा वेणुनाद. साठवावे ते रूप रांधरत मग निस्सीम असले तरी निस्वार्थी असे नसावेच काही. मग निस्सीम असले तरी निस्वार्थी असे नसावेच काही. जिव्हा आणि वाचा यांचा पराकोटीने मेळ बसवूनही आंतरिक मनाचा निर्धार ढासळतोच ना कधी कधी. जिव्हा आणि वाचा यांचा पराकोटीने मेळ बसवूनही आंतरिक मनाचा निर्धार ढासळतोच ना कधी कधी. म्हणून निरर्थक भांडू नये स्वतःशी. म्हणून निरर्थक भांडू नये स्वतःशी. स्वच्छ शुद्ध नात्यात अपेक्षा म्हणजे ओझं नसतंच कधी. स्वच्छ शुद्ध नात्यात अपेक्षा म्हणजे ओझं नसतंच कधी. ती असते एक सुंदर झालर खऱ्या अस्तित्वाचा दरवळ येणारी. ती असते एक सुंदर झालर खऱ्या अस्तित्वाचा दरवळ देणारी. ही होती कविता प्राजक्ताची. प्राजक्ता, तुझं मधुरव मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. खूप कठीण आहे कविता वाचायला आणि समजायलाही कदाचित. पण मला असं वाटतं की तू म्हणाली होतीस की मला फार लोकांसमोर यायला आवडत नाही किंवा व्यक्त व्हायला आवडत नाही, पण तू खूप छान व्यक्त झालीयस. पण थोडी गंभीर आणि थोडी हेवी वाटली मला कविता. तर तू असंच लिहितेस का नेहमी? नाही, असंच लिहिते असं नाही, हलकं फुलकं सुद्धा लिहिते. पण जेव्हा मी अशा प्रकारचं काहीतरी लिहिते तेव्हा एखादी ओळ, एखादा शब्द सुचतो आणि खालचं आपसुकच उमटत जातं. म्हणजे काहीतरी प्रसंग, व्यक्ती आठवून असं ते नसतं, ते सुचत जातं. तू खरं तर 2 कविता पाठवल्यास, त्या दोन्ही छान आहेत, पण मला ही वाचावीशी वाटली. आणि ह्यातनं कुठेतरी म्हणजे नकारात्मकता असं नाही, पण थोडं दुःख किंवा असं प्रतीत होतंय. पण मला खात्री आहे की तू हलकं फुलकंही लिहितेस म्हणालीस, तर तू इतरही रसांमध्ये लिहित असशील. पण तू म्हणालीस की तुला आवडत नाही फार लोकांसमोर यायला, पण आज तू आलीयस. तर बरी वाचली का मी कविता? आणि खूप सुंदर वाचली. म्हणजे खरं सांगायचं झाल्यास मी लिहिलीये त्यापेक्षा सुंदर ती तुम्ही इकडे सादर केलीये. आणि मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आले याचं श्रेय माझ्या मैत्रिणींना आहे. त्यांनी मला फोर्स केला आणि मी इकडे तुमच्या इकडे पाठवलं, आणि ह्यापुढे मी पाठवत राहीन किंवा असं व्यक्त होत राहीन. नक्की नक्की. या निमित्ताने जर ही प्रेरणा मिळत असेल व्यक्त होत राहण्याची, तर आमच्यासाठी सुद्धा तो आनंदाचाच भाग आहे. पुन्हा एकदा आपण आधी प्रतिक्रिया ऐकूया कवितेवरच्या आणि मग पुढे बोलूया. इथे पहिली जी प्रतिक्रिया आली होती ती रश्मी वाघ यांची, आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमाबद्दल सांगितलंय की मधुरवचे खूप धन्यवाद, कारण एकाच व्यासपीठावर किती छान माणसं भेटतायत ह्या निमित्ताने. खरंय. माधवी टंकसळकर आहेत, त्या म्हणाल की खूप छान कविता होती. रागिणी दातार सुद्धा तेच म्हणतात, अप्रतिम आणि नेहमीप्रमाणेच अप्रतिम होती.
मग मयूर कुलकर्णी आहेत, ते म्हणाले की या कवितेला फक्त एकच शब्द अप्रतिम. सो मला असं वाटतं की ओव्हरऑल कॉमन रिॲक्शन आहे. फक्त मला एक सांगावं असं वाटेल की मला ना राधाकृष्ण फार आवडतात. म्हणजे कोणी लिहिलं असेल तर ते ऐकायला फार आवडतं, आणि हे मधुराताईला माहिती आहे, कारण तिने जी ती कविता ऐकवली होती त्यानंतर ते जास्तच आवडतात. तर एक ती गंमत आहे की तुमच्या कवितेत ही एक ओळ होती की शेवटच्या क्षणी ते जर बासरीचे सूर ऐकायला मिळाले तर कृष्णाचे. आणि या कथेची एक गंमत आहे की राधाकृष्णाचे जे नातं आहे त्याच्यामध्ये राधा आणि कृष्ण जेव्हा वेगळे झाले आणि कृष्ण जेव्हा आपापल्या परीने राहायला लागला, द्वारकेत राहायला लागला, तर त्याच्यानंतर त्यांनी आयुष्यात कधीच पुन्हा बासरी वाजवली नाहीये, आणि त्याचा कधीच कुठेही उल्लेख नाही की त्यांनी पुन्हा बासरी वाजवली, कारण तो स्वतः म्हणाला की मी फक्त राधेसाठी बासरी वाजवायची. सो त्या क्षणाची इथे आठवण झाली म्हणून सांगावं असं वाटलं. वा, खरंय. मला असं वाटतं खरंच या निमित्ताने आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून, म्हणजे आता प्राजक्ता पुण्याहून बोलतेय, भारतीताई मध्य प्रदेशातून बोलतायत, त्यामुळे मला असं वाटतं खरंच वेगवेगळीकडे आपण आहोत, पण तरी या निमित्ताने जोडले जातोय. व्यक्त होण्याचं माध्यम आहेच हे, पण त्या निमित्ताने अजूनही पुढे व्यक्त होण्यासाठी लिहिण्याची, वाचण्याची आपल्याला उमेद मिळते, ते खूप महत्वाचं आहे. यापुढे आपण एक शेवटची कविता ऐकणार आहोत. ती कोणाची आहे हे सरप्राईज आहे. सो आधी आपण कविता ऐकूया आणि आधी प्राजक्ताला धन्यवाद देऊया. प्राजक्ता, अशीच लिहित राहा आणि लोकांसमोर येऊ दे तुझं लिखाण, कारण बघ सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे, त्यामुळे अशीच लिहित राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. रोहित, पुढची कविता ऐकव. येस, नक्की. सो ही जी पुढची कविता आहे ती आत्ताच्या आपल्या परिस्थितीला खूप साजेशी आहे, तर ती कविता वाचून दाखवतो, सादर करतो. हल्ली रोजच भेटायला येतो तो, हल्ली रोजच भेटायला येतो तो, खिडकीत बसून आवाज देतो. काल म्हणे समोरच्या वाण्याकडे लांबच लांब रांग लागली होती, काल म्हणे समोरच्या वाण्याकडे लांबच लांब रांग लागली होती, नव्या पसरट चोची लावून मंडळी धक्काबुक्की करत नव्हती. खाली पाण्यावरून भांडणं झाली म्हणे, खाली पाण्यावरून भांडणं झाली म्हणे, फक्त शाब्दिक चकमक, हात तर लावून दाखव म्हणायला दोघही तयार नव्हते. तो नाक्यावरचा भाई गायबच झालाय रे, तो नाक्यावरचा भाई गायबच झाला रे, त्याच्या डरकाळ्या ऐकूच येत नाहीत. रस्त्यात थुंकायचा आयटीत, आता फोन पण डेटॉलने धुवून घेतो बरे. त्या आजीचं वाईट वाटलं थोडं, त्या आजीचं वाईट वाटलं थोडं. घरी कुणी बोलत नाही म्हणून खाली फिरायला जायच्या, इकडचं तिकडं असताना 4 नवीन ओळखी व्हायच्या. परवा दिसल्या खिडकीत सून चहा देत होती चक्क, परवा दिसल्या खिडकीत सून चहा देत होती चक्क. म्हटलं आजी झाली का गट्टी, तर म्हणे बघू या दिवसात तरी आपल्या माणसाचं प्रेम जडतंय का फक्त. बाकी आमचं मस्त चाललंय, बाकी आमचं मस्त चाललंय. सगळे मित्र रोजच भेटतात, चेंज म्हणून डॉल्फिन्स व्हेल्स तर चक्क किनाऱ्यावर येऊन सनसेट बघतात. गाड्यांचा हॉर्नचा साऊंड ट्रॅक नाही, कचरा कुंडी बाहेर कचरा नाही. गाड्यांच्या हॉर्नचा साऊंड ट्रॅक नाही, कचरा कुंडी बाहेर कचरा नाही. धुरांचे ढग आणि विषारी हवा गायब. तू अचानक कैसे सुधर गए साहब. मी ऐकत होतो त्याचं सगळंच, तर अचानक त्याने इमोशनल सूर लावला. ठरवलं तर हे सगळं सहज जमू शकतंय तुम्हाला. जात धर्म रंग विसरून माणसासारखे जगून दाखवताय की आम्हाला. जात धर्म रंग विसरून माणसासारखे जगून दाखवताय की आम्हाला. उगाच धावपळ जीवाची, गरिबी श्रीमंतीची चढाओढ कशाला. इतकंच बोलून चोच खाजून त्याने उडता पंख घेतला. एका विषाणूच्या राज्यात आज तो देवासारखा भेटला. वा, खूप सुंदर कविता ही. अगदी मला असं वाटतं की मी कार्यक्रम ज्या वेळेला डिक्लेअर केला की असा असा कार्यक्रम आपण करूया किंवा करणार आहोत, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कविता आली होती. आणि अगदी खरं सांगू का, त्यावेळेला मला हे थोडंसं अपेक्षित होतं की कोरोना आणि घरी बसले आहेत आपण सगळे घरी बसलो आहोत, याच्यावर नक्की खूप जण लिहिणार, त्यामुळे आपण ते नको घेऊया.
असं खरं तर मी ठरवलं होतं, पण ही कविता वाचली मी आणि अर्थात म्हणजे तसं मी ठरवण्यापेक्षा जे चांगलं आहे ते मला तुमच्या समोर मांडायचं आहे. त्यामुळे कविता छान होती आणि मग मी खूप प्रोफेशनली असा एक फोन केला की नमस्कार, मी मधुरा वेलणकर बोलतेय आणि तुमची कविता मला वाचायची आहे. तर तेव्हा मला लक्षात आलं की या माणसाला मी ओळखते आणि मीच ओळखत नाही तर सगळेच जण तुम्ही ओळखता. फक्त आपण कवी म्हणून त्याला ओळखत नाही, तर एक उत्कृष्ट अभिनेता, एक हिरो म्हणून आपण त्याला ओळखतो. तर आपण डायरेक्ट आता त्याच्याकडे वळूया. ही कविता होती सुयश टिळक याची. सुयश, खूप खूप स्वागत. थँक्यू. तू मला मधुराताई, न सांगता तू मला मेल केलीस एखाद्या सामान्य माणसासारखी, मला जो ओळखत नाही अशा माणसासारखी, आणि तू कविता करतोस हे मला माहितही नव्हतं. तर मला आधी ते जाणून घ्यायचं की तू कविता करतोस ही आत्ता घरी बसल्यामुळे केली आहेस का तू लिहितोस आणि कवितेतनं व्यक्त होतोस? मी कविता करतो हे मलाही माहित नव्हतं खरं तर. मी काही वर्षांपूर्वी अभिजित दादामुळे एक नाटक केलं होतं ज्याचं नाव होतं स्ट्रॉबेरी, आणि ज्यामध्ये माझं कॅरेक्टर होतं ते फार कवी मनाचा एक रवी प्रकाश नावाचा मुलगा असतो, जो कविता करत असतो आणि त्याच्या लिखाणातनं व्यक्त होत असतो, असं ते कॅरेक्टर होतं. आणि मला मला त्याच्यासारखी एक सवय होती की मी प्रवास वर्णन लिहून ठेवायचो, किंवा आजूबाजूच्या परिस्थितींमुळे मी कधी जर डिस्टर्ब झालो तर मी स्वतःला अनेक प्रश्न विचारतो आणि मग मी ते लिहून काढतो, अशी सवय होती. तर त्या नाटकाच्या प्रोसेसच्या दरम्यान दत्ता पाटील मला म्हटलं की अरे तू लिहितोस की? तर म्हटलं नाही रे बाबा, मला लिहिता वगैरे येत नाही, मी फक्त उतरवून काढतो जे काही मनात येत. तर त्यांनी मला तेव्हा सजेस्ट केलं होतं की तू जे काही तुला वाटतंय ते तू कवितेच्या फॉर्म मध्ये पण लिहायचा प्रयत्न करत जा. आणि ऍक्च्युली दत्ता पाटीलमुळे ह्याची सुरुवात झाली खऱ्या अर्थी, की मी हे सगळं पद्य रूपात लिहायचा प्रयत्न करायला लागलो. आणि गुरु ठाकूर याचे मला विशेष आभार मानायचे, कारण तो पहिला असतो ज्याला मी काही लिहिलं की त्याला पाठवतो, आणि मग तो खूप छान मित्रासारखा, मोठ्या दादासारखा त्याच्यावरती काही ना काहीतरी रिॲक्शन देतो किंवा काही बदल त्याला सुचले तर सांगतो. तर मला आजूबाजूच्या परिस्थिती वरती नेहमीच काही ना काहीतरी लिहायची सवय आहे. म्हणजे माझं असं एक स्वतःशी भांडण चालू असतं सतत, दुसरं काही बाहेर डिस्टर्बिंग पाहिलं तर. आणि हे क्वारंटाईनचं म्हणशील तर एक व्हिडिओ आला होता मला ज्यामध्ये एक पक्षी एका घरात येऊन रोज जेवतोय, आणि त्याच्यावरनं मला ते सुचलं की त्या फॅमिलीशी त्या पक्षांनी सुरू केलेलं कॉन्व्हर्सेशन जर रोज असेल, ज्या फॅमिलीला आता बाहेर पडता येत नाही, तर ते कसं असेल, म्हणून ते लिहायचा प्रयत्न केला होता. आणि खूपच छान आहे कविता. आपण त्याच्यावर आधी काही प्रतिक्रिया आल्या आहेत का बघूया रोहित. सगळ्यांच्याच प्रतिक्रिया फारच छान आहेत, कारण इथे नूतन त्यागी आहेत, त्या म्हणतात की क्या बात है, लॉकडाऊनमुळे हरवलेला माणसातला माणूस सापडला, थँक्यू. सारिका केंद्रेकर आहेत, त्या म्हणाल्या खूपच छान होती कविता. संयोगिता गोगटे आहेत, त्या सुद्धा म्हणतात क्या बात है असं. मिताली यार्दे त्यांनी सुद्धा वाह असं म्हटलंय. शुभदा अघोर आहेत, त्यांनी म्हटलंय अप्रतिम कविता, आजच्या परिस्थितीवर आधारित, फारच मस्त. सो अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की परिस्थिती आजूबाजूची जी आहे त्याच्यावर आपण मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतंच, पण ते आणि ते सगळेजण खूप जोरात करत असतात, पण अंतर्मुख होऊन त्याच्यावर कवितेतून व्यक्त होणं ही सुद्धा एक वेगळी बाजू आहे असं मला वाटतं. आणि थँक्स टू दत्ता की त्याने तुला आग्रह केला आणि तू लिहायला लागलास. पण खरंच व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तू जरी अभिनेता म्हणून माहित असलास तरी सुद्धा लिहित राहा. एक मिनिट एक खूप चांगली कमेंट आहे, कारण ती आता मला सुयशला ऐकून दाखवायची म्हणून. इथे तुझे बाबा ऑनलाईन आहेत, प्रदीप काका, मधुराताईचे बाबा. आणि त्यांनी म्हटले वा सुयश, हा तुझा गुण अचानक समोर आला. सो म्हणून ही मला तुला आता कमेंट द्यायची होती, म्हणून मी मध्येच थांबवलं, सॉरी. आमच्याही अचानकच समोर आला. आणि ते मेल मध्ये पूर्ण नावं येत नाहीत ना, काहीतरी असे शॉर्ट फॉर्म्स वगैरे असतात, त्यामुळे पटकन कळत नाही
माझ्या आत्याने पण पाठवला होता, मला कळलाच नाही की ही माझी आत्या आहे, कारण काहीतरी ईमेल आयडी वर वेगळीच नावं असतात. तसं सुयशचं नाव पटकन काहीतरी टी पासून सुरू झालेलं, मला कळलंच नाही सुयश टिळक. त्यामुळे माझ्याही म्हणजे मला सुद्धा हा साक्षात्कारच झालेला आहे, पण खूप चांगला साक्षात्कार आहे. नाही, डेफिनेटली थँक्यू सो मच. आणि प्रदीप काकांनी कॉम्प्लिमेंट दिली आहे. प्रदीप काका थँक्यू. मला खूप आठवण येते तुमची आणि तुमच्याबरोबर शूट करण्याची. आणि हा गुण म्हणायचा की नाही मला माहिती नाही. मी आपलं असंच काहीतरी मनात आलं की खरडतो. तो माहिती नाही ते कितपत योग्य आहे, चांगलं आहे, वाईट आहे. पण मी व्यक्त होतो. आणि तू म्हणालीस तसं की आजकाल सोशल मीडियावरती सगळेच जण स्वतःची मतं मांडण्याची धडपड करत असतात विनाकारण. म्हणजे खूप क्रिएटिव्हली काही जण मतं मांडायचा प्रयत्न करतात. तर त्या सगळ्यापासून थोडंसं लांब जाऊन मी लिहायचा प्रयत्न करतो. स्वतःपुरतं लिहितो, काही जवळच्या लोकांना ऐकवतो. मला जर काही कशावर व्यक्त व्हावं असं वाटतंय किंवा काही कशाबद्दल प्रश्न पडतायत तर ते मी लिहून काढतो, रादर दॅन कोणाच्या तरी पर्सनल अकाउंट वरती जाऊन किंवा कोणाच्या तरी पॉलिटिकल अकाउंट वरती जाऊन आपल्या मतांचं एक एक्झिबिशन तिकडे मांडण्याऐवजी ते असं लिखाण असणं करायचा प्रयत्न करतो. Yes, खूपच छान. या निमित्ताने आम्हाला सुद्धा वेगवेगळ्या माणसांमधले वेगवेगळे गुण कळतायत आणि आमच्या समोर येत आहेत. खूप छान झाला आजचा हा भाग. जाता जाता मी पुन्हा 2च सूचना करणार आहे. पहिली म्हणजे की खूप छान म्हणजे रिस्पॉन्स मिळतो आहे आणि खूप मेल्स आहेत. 100हून अधिक मेल्स आता आलेले आहेत आणि मी एका भागामध्ये 4 किंवा 5 जणांनाच घेऊ शकते. त्यामुळे तुमचा नंबर नक्की येईल. आपण कार्यक्रम करत राहणार आहोत, त्यामुळे कोणी निराश होऊ नका आणि लिहित राहा, पाठवत राहा. नक्कीच आपण ह्याच्यामध्ये तुमचा सहभाग करून घेणार आहोत. आणि दुसरी सूचना जी मागच्या एपिसोडमध्ये मी दिली होती की रंगमंच कामगार आणि आमच्या नाट्य क्षेत्रामध्ये किंवा मी असं म्हणेन खरं तर त्यांच्यामुळे आम्ही तुमच्या समोर एक उत्तम नाट्यप्रयोग करू शकतो अशा मंडळींसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मदतीचा हात पुढे केलाय. 100 रुपयापासून तुम्हाला हवी तितकी मदत तुम्ही करू शकता. माझ्या याच अकाउंटवर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी या मार्गातनं मदत करा. आणि इतकी वर्ष ज्यांच्या कष्टामुळे तुम्ही काही 4 आनंदाचे क्षण अनुभवले आहेत, मनोरंजन तुमचं झालेलं आहे, त्यांच्यासाठी तुमच्याकडनं थोडी मदत ही नक्कीच त्यांच्यासाठी खूप मोलाची असेल. त्यामुळे हे दुसरं आवाहन. आणि रविवारी पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या भागामध्ये. तोपर्यंत सगळेजण आज तुम्ही आलात आणि एक खूप व्हरायटी आणि म्हणजे मी असं म्हणेन की लिखाणातली सुद्धा आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी कामं करणारी मंडळी आपण एकत्र आलो आणि तुमचं सगळ्यांचं लिखाण आम्हाला वाचता आलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद. आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा, कारण खरंच मनापासून तुम्ही ऐकताय, तुमच्या प्रतिक्रिया कळवताय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचतोय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही मनापासून आभार. पुन्हा एकदा लिहित राहा, वाचत राहा, व्यक्त होत राहा. धन्यवाद.